नागपूरमध्ये बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी महाएल्गार आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपल्याबरोबर काही शेतकरी आहे व शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय काय आहे आपण सविस्तर त्यांच्या संग बात करणार आहे। दादा नेमके कुठून आले तुम्ही? आम्ही बुट्टीबोरीहून आलेलो, नागपूर जिल्हा तहसील नागपूर आहे आमचं, इथून जवळूनच आलेलो आणि आमचे दादा सावनेरहून आले। नागपूर जिल्ह्यातलीच टीम आहो आम्ही सर्व आणि आमच्या शेतकरी युवा शेतकरी योद्धा म्हणून आमची संघटना पण आहे। या ठिकाणी एक लक्ष व्यक्ती घेऊन काका आलेले। मेन म्हणजे आपण जर कापूस जर बघितला तर 2002-03चं साल मला आठवतं, त्यावेळेस कापसाला 3, 4, 5 हजार भाव होता व आज 2025 जवळपास संपलेला आहे। आजही भाव तोच आहे व ते लक्ष वेधण्यासाठी कापसाचा अगदी ड्रेस शिवलेला आहे। दादा नेमकं हे कशा पद्धतीने केलंय तुम्ही आणि तुम्ही कुठून आले? माझं नाव संजय टेंबेकर आहे, मी सावनेरहून आलो। युवा शेतकरी योद्धा हा संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। मी सर्वात आधी पहिले शेतकरी आहे, बाकी सगळं काही आहे। त्याच्या मागचा मी कापसाचा जो ड्रेस बनवला हा फेविकॉलने चिपकवला, रात्रभर मेहनत केली, पण पॅन्टही चिपकवला होता, पण पॅन्ट पडला गाडीतून, त्याच्यामुळे शर्टच राहिलं। कापूस शर्टाला चिपकवण्याच्या मागचं कारण असं आहे की कापसाचं लागत मूल्य आणि कापसाचं उत्पादन हे याच्यामध्ये भरपूर तफावत आहे। आज 7,000 6,000 भाव कापसाला आहे। हा कापसाला भाव परवडणारा नाही आहे, हा कापसाला भाव 10 ते 12,000 असावा, परंतु मोदी सरकारनं कापूस निघायच्याच पहिले फॉरेनवरून बाहेर देशातून कापसाच्या गाठी आणल्या म्हणून कापसाचा भाव पडला। हा एक महत्त्वाचा विषय आहे, म्हणून जगाने या कापसाकडे लक्ष द्यावं, या कापसाला भाव वाढवावा आणि होणाऱ्या आत्महत्या टाळाव्या, म्हणून मी बच्चूभाऊच्या आंदोलनाला समर्थन करण्याकरता कापसाचा ड्रेस घेऊन आलेला आहे। 2014 सालची निवडणूक मला आज आठवती। नागपूर अमरावतीमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींचं भाषण झालं होतं व त्या ठिकाणी ते बोलले होते का कापसासाठी प्रोसेसिंग प्रोजेक्ट चालू करणार व नागपूर विदर्भाचं कापसावाल्यांचं कल्याण करणार। असे काही प्रोजेक्ट मोदीजींनी इथं सुरू केले क्या? काही प्रोजेक्ट सुरू नाही केले, एक नंबरचे खोटे आहे प्रधानमंत्री। नुसतं खोटं, नुसतं फोकणं, भाऊ बहिणो भाई बहिणो असं करता करता साऱ्या लोकांना चुईता बनवलं। अहो या देशातले डॉक्टर चुईता बनले, वाजवा थाळी वाजवली थाळी, बरा बंद दिवे बंद दिवे, म्हणजे त्या माणसानं या जगात किती मूर्ख आहे हे पहिले शोधलं आणि मग त्या माणसानं म्हटलं का नाही आपल्या मागं मूर्खाची संख्या जास्त आहे। तो नुसता खोटा बोलतो, एकही जिनिंग पेशिंग खोललेली नाही आणि कुठल्याच प्रकारचा विकास इथं झालेला नाही। मी मोदी साहेबाच्या व्यक्त्यावर